3 वर्षानंतर मॅडेटरी म्हणजे आदेशात्मक मनाई आदेशाची अंमलबजावणी करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मॅन्डेटरी इंजेक्शनच्या अंमलबजावणीच्या अर्जाची फेटाळणीला कायम ठेवणारा उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी विशेष रजा याचिका SLP फेटाळून लावली आहे. या खटल्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. कायदेशीर वादाची सुरुवात याचिकाकर्ता बाबू सिंग मृत कायदेशीर वारसांच्या प्रतिनिधित्व केलेले आणि दुसऱ्या एका याचिकेतून झाली, ज्यात जालंधर सुधा ट्रस्ट विरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता. ट्रायल कोर्टाने सुरुवातीला हा खटला फेटाळून लावला होता. तथापि अपिलावर पहिल्या अपिला न्यायालयाने 6 जानेवारी 2005 रोजीचा आपला निर्णय आणि डिक्रीद्वारे निष्कर्ष उलटवले आणि अपीलकर्त्यांच्या बाजूने खटला निकाली काढला. पहिलं अपील न्यायालयात असे म्हटले होते की प्रत्येक बाजूने प्रकरणाच्या सर्व पैलूंचा विचार करता मला असे आढळून आले आहे की 29/7/1993च्या पत्रानुसार प्रतिवादीने केलेले भूखंड क्रमांक 30 आणि भूखंड क्रमांक 31 काही भाग वाटप रद्द करणे हे बेकायदेशीर, चुकीचे आणि असंविधानात्मक आहे, जे वादीवर बंधनकारक नाही. न्यायालयाने पुढे 18 फेब्रुवारी 1988च्या आदेशाच्या ऑर्डर क्रमांक JIT 5702 पालन करण्याचे निर्देश देणारा अनिवार्य मनाई आदेश जारी केला. व्यतिरिक्त बांधकामाची भरपाई मोजली जात नाही आणि तोपर्यंत इमारत पाडण्यापासून किंवा ताब्यात हस्तक्षेप करण्यापासून प्रतिवादींना रोखण्यासाठी मनाई आदेशाच्या विवेकाधीन सवलत देण्यात आली. अंमलबजावणीची कारवाई आणि मर्यादा याबाबत विश्लेषण करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असे म्हटलेले आहे की 12 ऑगस्ट 2010 रोजीची डिक्री 5 वर्षाहून अधिक काळानंतर याचिकाकर्त्यांनी डिक्रीच्या अनिवार्य मनाई आदेशाचा भागाची अंमलबजावणी करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला. 8 जानेवारी 2014 रोजी न्यायालयाने हा अर्ज मर्यादित प्रतिबंधित असल्याने सांगून फेटाळून लावला. त्यानंतर या आदेशाला चंदीगड येथील पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात एका याचिकेत CR क्रमांक 2514/2014 आव्हान देण्यात आले. न्यायालयाने 20 सप्टेंबर 2022 रोजी पुनर्निरीक्षण रद्द केले, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सध्याची विशेष रजा याचिका दाखल झाली. सर्वोच्च न्यायालयाने 1963च्या मर्यादा कायद्याच्या अनुसूचीतील कलम 135च्या अर्जाची तपासणी केली. या विशिष्ट कलमात अनिवार्य मनाई आदेश देणाऱ्या डिक्रीच्या अंमलबजावणीसाठी मर्यादित कालावधी प्रदान केला गेला आहे. खंडपीठाने नमूद केले की त्यात दिलेल्या मर्यादेचा कालावधी डिक्रीच्या तारखेपासून किंवा जिथे अंमलबजावणीसाठी तारीख निश्चित केली जाते त्या तारखेपासून 3 वर्ष आहे. या प्रकरणात खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की 6 जानेवारी 2005 रोजी पहिल्या अपीलीय न्यायालयात दिलेल्या डिक्रीमध्ये कामगिरीसाठी विशेष तारीख निर्दिष्टित केलेली नव्हती. परिणामी डिक्रीच्या तारखेपासून 3 वर्षाच्या मर्यादा कालावधी सुरू झाला. सर्वोच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण आढळलेले नाही, कारण अंमलबजावणीचा प्रयत्न विशेषतः अनिवार्य आदेशानुसार निर्देशित केले गेले होते. न्यायालयाने असे म्हटले, पहिल्या अपीलीय न्यायालयाने दिलेल्या डिक्रीमध्ये अंमलबजावणीची कोणतीही तारीख निर्देशित केलेली नसल्यामुळे अंमलबजावणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे मर्यादा कालावधी डिक्रीच्या तारखेपासून सुरू होईल. अशा परिस्थितीत आम्हाला आक्षेपार्ह आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही औचित्य वाटत नाही, कारण अंमलबजावणी अर्ज डिक्रीच्या अनिवार्य मनाई आदेशाच्या
अंमलबजावणीपुरता मर्यादित होता. त्यानुसार विशेष रजा याचिका फेटाळण्यात आली आणि सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले. बाबूसिंग डी, थर्ड LRS आणि ऑनर विरुद्ध जलंधर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ऑनर केस क्रमांक SLPC क्रमांक 4284/2023 या केसमध्ये महत्वाची कायदेशीर बाब अशी आहे की मॅन्डेटरी इंजंक्शन हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीची मुदत ही 3 वर्ष आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.